वायव्ही केअर सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या आयोजनाने आरोग्यदायी शाकाहारी आहाराचा प्रचार। वायव्ही केअर सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीने आयोजित कौन बनेगा विगेन शेफ या शुद्ध शाकाहारी पदार्थ बनवण्याच्या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 4 दिवस चाललेल्या या स्पर्धेत 200हून अधिक महिलांनी सहभाग घेतला। यातील विजेत्यांची घोषणा 21 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे। या स्पर्धेचा उद्देश महिलांना पाककलेत प्रोत्साहन देणे आणि आरोग्यवर्धक शाकाहारी आहाराचा प्रचार करणे हा होता। सहभागी महिलांनी आरोग्यदायी व चवदार पदार्थ सादर करत पाककौशल्याची चुरस निर्माण केली। संस्थेचे अध्यक्ष निसार अली यांनी जागृत महाराष्ट्राशी बोलताना म्हणाले की महिलांना व्यासपीठ देत त्यांची कौशल्ये समाजासमोर आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे। प्राणीजन्य पदार्थ वर्ज्य करून विगेन आहार स्वीकारल्यास आरोग्यासाठी मोठे फायदे होतात। आपल्या संस्थेच्या माध्यमातून पाहायला गेलं तर वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही प्रथमच मला असं वाटतं की मालवणीमध्ये या ठिकाणी होतोय, तर महिलांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीचं परिश्रम पूर्ण टीमचं या ठिकाणी दिसतोय। प्रथम जागृत महाराष्ट्र अमोल तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ह्या ठिकाणी आलात, कारण हा कौन बनेगा विगन शेफ ही स्पर्धा आयोजित करण्यामागचा मुख्य हेतू असा होता की विगन जी मुवमेंट आहे, ही जी चळवळ आहे सामान्य लोकांपर्यंत पोहोचवा। आतापर्यंत काही चळवळ मोठ्या एक रिच क्लास किंवा थोडा सेमी रिच क्लास मध्ये दिसते, त्याचं पण ह्याचा उपयोग जर खालच्या स्तरापर्यंत गेलं तर जास्त उपयोगी होईल आणि त्याचा बेनिफिट म्हणजे जे आपण समाज म्हणून बघतोय टुगेदर त्याचा उपयोग जास्त होईल। त्या उद्देशाने हे करण्याचा एक छोटीशी एक प्रयत्न होतं आणि सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या माध्यमातून आमच्या डोक्यात ही कल्पना होतीच, पण ह्या कल्पनेला साकार करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करणार, ते अपयशी होणार की काय, असं सगळी चर्चा चालत असताना मग आमचे मित्र विघ्नेश बरोबर आमची चर्चा झाली। त्यांची जी संस्था वायव्ही केअर, मग त्यांनी सांगितलं निश्चित भाई आप जाओ, आपके साथ हम पूरा है। ही होल हार्टेडली सपोर्टेड दिस कॉज, म्हणजे ह्या कार्यासाठी त्यांनी पूर्णपणे झोकून दिलं। नुसतं झोकून दिलं किंवा आर्थिक सहाय्यता केली हे नाही, तर 4 दिवस ते सतत आमच्यासोबत, त्यांची पूर्ण टीम आहे आणि छोट्या छोट्या बारीक वस्तू गोष्टींना ते आकार देण्याचं काम सर्व मिळून करतात। तसेच आमचे संपूर्ण व्हॉलेंटियर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी बोलतो, ज्यावेळी विगन हा शब्द सामान्यांपर्यंत आम्ही नेला की त्यांना पोहोचवलं की हे विगन आहे, तर त्यांना समजत नव्हतं, म्हणजे कारण विगन म्हणजे शाकाहारी, पण ते घी टाकेल तर चालेल असं होतं, पण त्यांना हळूहळू ते समजत आलं। आणि आम्हाला हे 4 दिवसाचं फलित असं आहे की संख्या मोठी नाही आमची, आज आम्हाला तेवढं शक्य नाही झालं किंवा तेवढं सक्सेस मिळालं नाही, पण आम्हाला जे सक्सेस आहे, जे मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न होता, मला असं वाटतं कुठेतरी आम्ही त्या आईस ब्रेक केलेलं आहे असं मला वाटतं। कारण काय, मोठी जी संख्या ज्या लोकांची आहे, त्या संख्येत जर ही मुवमेंट चालली तर त्याचा फलित किंवा त्याचा जो रिझल्ट येणार आहे ते व्हेरी पॉझिटिव्ह असणार आहे। आमचा 2-3 महिन्यापासून आमचा हा प्रयत्न होता विघ्नेश भाई सोबत की कसं करायचं, काय करायचं। त्यामध्ये आमचं इलेक्शन आलं, त्यामुळे आम्ही थोडंसं बॅकफुटला गेलो। 500च्या संख्येवर आम्हाला जायचं होतं, पण काही कारणाने आम्ही जाऊ नाही शकलो, पण याच्या पुढे आम्ही ही मुवमेंट अशी चालू ठेवणार आहे। काय सांगाल, एकतर तुम्ही मोठ्या लेवलला कार्यक्रमाच्या अगोदर केलेले आहेत, कॉलेजेसमध्ये कार्यक्रम केलेले आहेत, तो अनुभव आणि हा अनुभव कशा पद्धतीचा होता? मी शाळा लेवलला हे जज म्हणून गेलो होतो, तर तिकडचा अनुभव वेगळा होता आणि हा अनुभव वेगळा आहे, कारण हा विगन म्हणून अनुभव आहे। विगन मध्ये लोक काय काय मेनू किती चांगल्या प्रकारे, आणि आज तर खूपच चांगल्या प्रकारे लोकांनी मेनू बनवले होते आणि त्याची रेसिपी ऐकून मी थक्क झालो की अशा पद्धतीची विगनमध्ये नॉनव्हेजच्या टक्करमध्ये विगन अशा पद्धतीतली टेस्ट निर्माण करू शकतो, हे बघून खूपच। आणि मी ॲज अ जज म्हणून इथे आहे, पण असं नाही आहे की मी जज केलं म्हणजे तो रेसिपी खराब आहे किंवा ती रेसिपी चांगली आहे। इथं सगळ्यांनीच पार्टिसिपंटनी एवढी मेहनत केलेली दिसते आहे या विगन या माध्यमातून, आणि त्यांनी एवढ्या चांगल्या रेसिपी बनवल्यात कि मला तर वाटतं की सगळेच विगन शेफ आहेत। तो ये कंपटीशन हमने कॉलेज में भी सेटअप किया था। आई थिंक 31 कॉलेजेस में हुआ था ये। वायव्ही केयर ने सेटअप किया था वीगन सुपर शेफ का कंपटीशन। तो कॉलेजेस में अलग है और यहाँ अलग है, बट वो जो नेचर है सबका ना, वो इकट्ठा होने का, वो साथ में होने का, तो वो यहाँ मुझे अच्छा लग रहा है।
तो ऐसा कंपेयर नहीं हो सकता है, बट ये सब कम्युनिटी है ना, तो एकदम अच्छा है. पण कसा होता अनुभव ज्यावेळेस तुम्ही एखादी सामान्य जे साधारण महिला आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारताय की तुम्ही कशा पद्धतीने जेवण बनवलेलं आहे, त्यांची येणारी प्रतिक्रिया थोडस दबक्या आवाजामध्ये तो जो अनुभव आहे तुमचा त्या संदर्भात काय सांगाल? ऍक्च्युली म्हणायला गेलं तर महिला आहे ना ही म्हणतात ना, तिच्या समोर तुम्ही 1-2 इन्ग्रेडियंट्स जरी ठेवलेत ना, पण तिच्या जर एकदा ती डोक्यामध्ये ठाणलं ना, तर ती त्या 2-3 इन्ग्रेडियंट्स मध्ये सुद्धा ती एवढे चांगले पदार्थ आपल्या फॅमिलीला देऊ शकते ना, हे आपल्याला माहित आहे. म्हणजे गरीब घरात सुद्धा सण साजरे होतात आणि श्रीमंत घरात सुद्धा सण साजरे होतात त्यांच्याकडे असलेल्या इन्ग्रेडियंट्सवर. ॲज जी व्हिगन जी एक संकल्पना आहे की मांस मटण जे खाणारे लोक आहेत ते ज्या टाईपचं जे जेवण बनवतात त्याच्यामध्ये ते खूप व्हरायटी म्हणजे चिकन मटण हे यूज करतात, दूध वगैरे यूज करतात. आणि जे व्हिगन लोक आहेत ते हे संपूर्ण अवॉइड करतात. पण ह्या लोकांकडे तीच जी नॉर्मल फूड खाणाऱ्या लोकांचीच टेस्ट ही लोक जेव्हा आणून दाखवतात, हे त्यांचं स्किल आहे वाखाणण्यासारखं. म्हणजे तुम्हाला हा फरक कळत नाही की आपण खरोखर नॉनव्हेज खातोय की व्हिगन फूड खातोय. आणि ही जी कला सादर करताना त्या लोकांनी त्यांचं जे स्किल वापरलंय, म्हणजे म्हणायला गेलं तर एक साधासा ऍटम तो किती सजवून तो जो आपल्या पुढे प्रेझेंट केलाय, त्या प्रत्येक त्या पूर्ण प्रोसिजरची जर तुम्ही मेहनत पाहिलीत ना, तर त्या महिलेला ना खरोखर आपल्याकडनं ना म्हणजे ती विनरच आहे की प्रत्येक वेळेला जो पुढाकार सफल विकास वेलफेअरने घेतलेला आहे. अगदी मी म्हणते ना, अली सरांचं तर एवढं कौतुक आहे ना की हा जर तुम्ही एखाद्या हॉलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ह्याच्यामध्ये जर केला तर तो इझिली तुम्हाला तिथे क्राऊड आणणं सोपं जातं. पण जेव्हा ह्या स्केलवर तुम्ही हा जेव्हा प्रोग्राम करता आणि अशा ठिकाणी एवढा क्राऊड आणून ह्यांनी जी जनजागृती ज्या लोकांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला ना, हे त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ आहे. की नॉर्मल ज्याला समजावून एखादी गोष्ट करायला गेलो तर ती इझिली होते, पण इथे यांना ही संकल्पना समजावणं हाच मोठा टास्क होता. आणि तो अली सरांनी एवढा इझिली केला ना, तर अली सर तुमचं खरोखर मनापासून कौतुक. कसं पाहता आता परवाच तुम्ही पाहिलं तर या ज्या महिला आहेत एकतर घरकाम करून घरी गेल्यानंतर त्यांनी डिश बनवल्या, त्याच्यामध्ये त्यांची मुलं लहान मुलं ते व्हिडिओ शूट करत होते की कशा पद्धतीने डिझाईन करायचा पाठवायचा, त्याच्या पाठीमागे खूप मोठे परिश्रम आहे. आज ते तुम्हाला या ठिकाणी दिसलं का? काय हो, म्हणजे वायवी केअर आणि सफल विकास वेलफेअर ह्यांनी जो ह्या तळागाळातल्या लोकांना म्हणजे असं एकत्र आणून त्यांना कुठेतरी असं स्थान मिळवण्यासाठी हा जो कार्यक्रम राबवला ना, तो अतिशय कौतुकास्पद आहे. म्हणजे खरोखर म्हणजे बायकांनी म्हणजे त्यांची लहान बाळं वगैरे सांभाळून त्यांनी इतके उत्कृष्ट पदार्थ तयार केले, म्हणजे खूप कौतुक वाटलं त्या लोकांचं. आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांनीही आपला आनंद व्यक्त करत असे उपक्रम नियमित राबवण्याची मागणी केली. वायव्ही केअर सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या समाज प्रबोधन व आरोग्यदायी आहाराच्या प्रचारासाठी केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वैरायटीज देखने मिली है और मैंने तो यहाँ का सेटलमेंट बहुत ज़्यादा अच्छा लगा है. जो इन्होंने काम किए हैं, जो एनजीओ के जितने भी स्टाफ है, उन सबका मैं दिल से धन्यवाद कहना चाहती हूँ कि उन्होंने एक कुछ नया हमारे एरिया में कुछ नया हुआ तो हमें बहुत ज़्यादा खुशी हुई. आपका अनुभव कैसा था, कैसा लगा यहाँ पे एंट्री लिए सबने मेरा बहुत अच्छे से मतलब ध्यान दिया, सबने अच्छे से बहुत अच्छे से बात किया. मुझे बहुत खुशी हुई, मैं पहली बार बाहर आई, मुझे बहुत अच्छा लगा. हमको आपका प्रोग्राम इतना अच्छा लगा कि बता नहीं सकती मैं. बहुत अच्छा लगा. आगे और तरक्की हुए तुम लोगों की. एक बार लगता है कि लेडीज को यहाँ पे आने से पहले डर लगने लगा था. हाँ, डर तो लग रहा था. कैसा बनाएंगे, पसंद आता है नहीं आता है, वो एक दिल में एक डर था. और आने के बाद डर दूर हो गया और लोगों ने पसंद भी किया हमारा खाना. ऐसा आपका क्या अनुभव कैसा था यहाँ पे आने के बाद? मेरा अनुभव बहुत अच्छा था. फर्स्ट टाइम मतलब देखने को मिली इतनी सारी वैरायटी डिशेस. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा यहाँ का. और वेगन क्या है वो समझ में आया है, उसके बारे में क्या है सब मतलब अच्छे से बताया है सर ने. उसका हमको नॉलेज बिल्कुल भी जीरो था. अभी यहाँ पर आए, हम रेसिपी न्यू ट्राई किए वेगन. वो क्या वेगन क्या होता है वो हमें इसकी वजह से ही पता चला है. इससे पहले कुछ पता ही नहीं था वेगन के बारे में. काय सांगाल आता कसा तुमचा अनुभव? आजचा नाही, मी 3 दिवसापासून इथंच आहे आणि पहिल्या दिवशी मी पार्टिसिपेट केलं. मी फायनल मध्ये सुद्धा आले
आणि मला खूप खूप आवडलं आणि खूप खूप आनंद पण झाला. मी अगोदर विचार करत होतो की मी जाऊ का नाही, काय होणार, काय मला काही समजत नाही. तरी पण मी परमेश्वराच्या वर विश्वास ठेवून आले आणि मला भरपूर आनंद भेटला आणि मी फायनल मध्ये सुद्धा आले. चेहऱ्यावरती पाहायला मिळाला काय? म्हणजे लोकांनी व्हिडिओज बघितलेले आमचे की हा व्हीगन म्हणजे डिशेस बनवण्याच्या आधी त्या लोकांनी बघितलेलं की व्हीगन काय आहे हे जाणून घेतलं आणि मग त्या लोकांनी इथे येऊन त्या लोकांनी दुसऱ्यांना पण जजेसच्या ऐवजी जे कोणी इथे येत होते त्या लोकांना पण ते तेवढ्याच उत्साहाने देत होते. आणि त्यांनी फक्त या स्पर्धेसाठी नाही बनवलं, त्यांना जाणायचं होतं की व्हीगनिझम काय आहे करून आणि किती वेगळे डिशेस त्या लोकांनी व्हीगनिझमला समजून बनवलेले आहेत. जसं की त्यांनी मुंगफलीची दही बनवलेली होती आणि पनीर पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे घरातून बनवून आणलेले. तर ते स्वतः पण एक्साइटेड होते की त्यांनी किचन मध्ये पण काय बनवलं आणि दुसऱ्यांना दाखवायला पण ती लोक खूप उत्सुक होते. तर फक्त स्पर्धेसाठी किंवा फक्त जिंकण्यासाठी नाही, स्वतः शिकले पण ते आणि दुसऱ्यांना पण त्यांनी खूप उत्सुकतेने हे डिशेस सगळे दाखवले. जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव, मालाड, मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.